ले चलते मैदान के भीतर शुरुआत होती भी सिंगल के साथ आगाज होता हुआ। इस बार रनआउट का मौका। गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट। दोनों बल्लेबाजों के बीच में हिरने की तरह दौड़ पड़े और देखते देखते पूरा किया रन। और जो कि सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 2 रन। हनुमंत गेंदबाजी के मोर्चे पर पुष्पराज और साईराब की जोड़ी। इस बार बड़ा शॉट, तगड़ा शॉट, गेंद निकली है दूर 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 सीमा रेखा पार, जेबी के सिक्सर। और एक बार स्टैंड एंड डिस्पैच, बुम। डीजे भाई इस बार राडे बल्ले के साथ खेलना चाहते थे, मैदान की दिशा में बेहतरीन फील्डिंग, रोका वहां पे। बिंदी गेंद, स्कोर कार्ड 14 रनों के ऊपर। बल्ले का किनारा लेती हुई गेंद निकली विकेट कीपर की दस्तानों में, गलती की कोई गुंजाइश नहीं, विकेट का पतन। पुष्पराज बैक टू दी पवेलियन। पहले ओवर की समाप्ति और मनोज गेंदबाजी के मोर्चे पर बड़ी अच्छी बेहतरीन गेंद, अच्छी गेंद देखने को मिलती हुई नए बल्लेबाज जो कि प्रज्योत। पुष्पराज को चलता क्या, जिसके बल्ले से 2 बड़े शॉट निकले, 2 छक्के निकले, वो पुष्पराज लौटा। इस बार वाइड गेंद का इशारा आता हुआ, साथ ही साथ अतिरिक्त और 1 रन मिलेगा, तो कुल मिला के 2 रन, 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। सिक्सटीन 16 रन स्कोर कार्ड के ऊपर।
इसके बाद होगा मुकाबला महापुरुष एससी हरमल और उकासिम के बीच में। श्री जातिर उकासिम फुल टॉस, फुल लॉस, मिड विकेट के ऊपर से हवाई फायर, जेबी के सिक्सर। और इस बार सिंगल बना, सिंगल के साथ रण संख्या आगे बढ़ती हुई। तेईस रन, 23। फुल टॉस, गेंद स्क्वायर लेग की दिशा में गेंद निकली है गोली की रफ्तार से 4 रनों के लिए, और चौवे के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। 27 लॉस ऑफ 1 विकेट, 27 लॉस ऑफ 1 विकेट। डीजे और इस बार वाइड बॉल के लिए स्टंपिंग, ओके सॉरी, स्टंपिंग के लिए रिव्यू लिया गया है। नॉट आउट। बड़ा शॉट और गेंद निकली है गोली की रफ्तार से, 4 रनों के लिए चौका निकलता हुआ। चौबे के साथ 31 2 ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड 31 रनों के ऊपर रुका हुआ। हालांकि टॉस जीत के पहले गेंदबाजी का फैसला जरूर लिया चौड़र टीम ने, जय महाकाल चौड़र ने, लेकिन भगवती जेबी के बांदेश्वर शिवोलियम टीम ने अच्छी शुरुआत की अब तक। Shot up pull, beautiful, powerful, successful, sixer.
37 रन। इस बार आड़े बल्ले के साथ गेंद को धकेला वहां पे लॉन्ग लेग रीजन में और देखते देखते दूसरे के लिए पलटे और गुड रनिंग बिटवीन द विकेट। भाई आपको बार बार हम बोल रहे हैं वहां से हट जाओ, आपको रिक्वेस्ट हो रही है। हमारे वॉलंटियर आप तक जब पहुंचेंगे आपको थोड़ा दुख लगेगा, प्लीज। थैंक यू सो मच। जो भी वहां से हटे उनके लिए थैंक यू, और जो भी अभी भी बैठे हैं उनके लिए हमारे पास लफ्ज नहीं है। ओहो, उड़ाया सिक्सर, 6 रन। प्रज्योत के बल्ले से अब तक का यह तीसरा बड़ा शॉट। इस बार फंसा हुआ शॉट, गेंद के नीचे फील्डर और प्रज्योत का काम तमाम। बैक टू द पेविलियन। ऊपर और स्कोर कार्ड रुका हुआ 45 के ऊपर। आते आते गेंद को भेज दिया फाइल लेग की दिशा में, मात्र मिलेगा सिंगल। फोर्टी सिक्स। ओहो, वो खतरे की घंटी और दिल की धड़कन थोड़ी देर के लिए जोर से बजी, लेकिन पॉपिंग क्रेज में सुरक्षित। थोड़े दर्शक जो कि आनंद उठा रहे हैं इस बार बेस्ट ऑफ सिंधुदुर्ग एंड बेस्ट ऑफ गोवा। और बिल्कुल ये प्रतियोगिता जेबीके का एक बेहतरीन आयोजन और फ्लड लाइट टेनिस बॉल क्रिकेट का यह आयोजन। तन्मय गेंदबाजी के मोर्चे पर सिंगल जरूर मिलेगा कम से कम आपको। फोर्टी सेवन।
इस बार अच्छा शॉट, लेकिन फील्डर वहां पे पहले ही तैनात किया गया है, वो सिंगल मिलेगा। सिंगल के साथ रन संख्या पहुंची 48-48। ये कड़क शॉट है, लेकिन फील्डर तैनात है और एक बल्लेबाज को लौटना पड़ेगा पेवेलियन की ओर, जो कि प्रहलाद। बैक टू द पेवेलियन। Next match between Mahapurush Sports Club Hermal and Sri Sateri Qasim. Both captain, please contact commentary box. ओ, इस बार कवर की दिशा में गेंद फील्डरों के बीच में नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई सिंगल मिला। सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 49 रन। ओ, ये दूर 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 चली गई गेंद और एक कड़क शॉट और एक कड़ा प्रहार, गेंद निकली सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार। ओहो, इस बार नो मैंस लैंड में गेंद को टहलाया और एक चौवा, 4 रन और चौके के साथ स्कोर कार्ड 59, 59 रन स्कोर कार्ड के ऊपर। चार ओवर की समाप्ति, 59 रन। अनिकेत गेंदबाजी के मोर्चे पर खोद के निकाला गेंद को मिडाउन की दिशा में, फील्डर वहां पे तैनात, सिंगल मिलेगा। सिंगल के साथ 60 रन पूरे होते हुए 60 ऑन द बोर्ड, एक अच्छा टोटल। और एक अच्छा शॉट इस बार कवर की दिशा में, इकसठ रन स्कोर कार्ड के ऊपर। और बात की जाए तो स्कोर कार्ड के ऊपर एक अच्छा टोटल नजर आ रहा है। आखिरी कुछ 3 गेंदों का खेल शेष है। इस बार फंसा हुआ शॉट, गेंद के नीचे फील्डर और विकेट का पतन।
विकेट का पतन जो कि और आखिरी कुछ दो गेंदों का खेल शेष है और स्कोर कार्ड के ऊपर बात की जाए तो 61 रन 61। नए बल्लेबाज मैदान के भीतर अक्षय। क्या हुआ देखो, जो कुछ सैक्रिफाइस वाली बात स्ट्राइक एंड के ऊपर लाने की कोशिश थी, रन आउट होके वापिस। और एक फंसा हुआ शॉट और एक विकेट का पतन, जाते जाते और एक विकेट। तो अब स्कोर कार्ड के ऊपर 61 62 रन टू विन, 61 स्कोर कार्ड के ऊपर 62 रनों की जरूरत।
मालवणी केंद्रापासून हात जोडून स्वागत. 62 धावांची आवश्यकता. 30 चेंडूंचा खेळ. 16 मिनिटात पहिली 4 षटका कंप्लीट होणं गरजेचा, नाहीतर तुमच्यासाठी पंचांची पेनल्टी तयारच असा. पहिलो चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पळीचा चांगला संपर्क नाही आणि पहिलो चेंडू रवलो निर्धाव. पोलांडो चेंडू, टिंब चेंडू. अजूनपर्यंत खाता खोलणं बाकी. पुष्पराज गोलंदाजी मार्ग पर सज्ज. जय महाकाल चोडण आणि जेबी के बांदेश्वर शिओली में दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. यावेळी कारंजो उडालो. चेंडू हवेत, झेल खाली. क्षेत्ररक्षक पहिला कलाम लागला. पहिलो फलंदाज डगआउटच्या दिशेन. उघड्या तिरपणात जसो दांडो तयार होता, सवाष्णीच्या घोटीत जसं नारळ भरलं जाता, लग्नाचा जसा आमंत्रण दिला जाता, तसा आमंत्रण फलंदाजान दुसऱ्या चेंडूवर दिला आणि क्षेत्ररक्षकांचं आमंत्रण हसतच स्वीकारला. पहिला कलाम, पहिलो फलंदाज डगआउटच्या दिशेन. बॅक टू दी पॅव्हेलियन. मैदानात ज्यावेळी ओपनिंग साठी अनुप इलो, त्यावेळी असा वाटलेला की अनुप काहीतरी मोठा करून दाखवतलो, चांगली धावसंख्या धावपलकावर लावतलो, पण अनुपचा असा झाला रानूक म्हणा निलो आणि फक्त गजाली संघान गेलो. नवीन फलंदाज मैदानात दाखल. अनिकेत. परत एकदा फटको बसलो. तो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अक्षय चेंडूच्या खाली. अक्षय येताना कोणाचा तोंड बघून इलो माहिती नाही, पण ज्या ज्या ठिकाणी जाय त्या त्या ठिकाणी चेंडू पाठ सोडणार नाही. दुसरो फलंदाज डगआउटच्या दिशेन. खाता खोलूच्या आधी अनिकेत ड्युटीवर जणू काय फक्त थंब लावण्यासाठी इलेलो. आता मात्र जय महाकाल चोडंत दबावाखाली. नवीन फलंदाज पुनीत. पुनीत स्ट्राइक एंडवर सज्ज. यावेळी मोठो फटको. परत फटको फसलो की काय. यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरसून कपाळावरसून टांगा पलटी. घोडे फरार. खटक्यार बट जाग्यार पलटी. डीजे यावेळी चेंडू टप्प पडल्यानंतर बरोच खाली रवलो, अगदी ढोपराच्या खाली, आणि चेंडू पळीचा संपर्क नाही. चेंडू रवलो निर्धाव. पोलांडो डॉट बॉल. पडसा रवलेलो चेंडू.
आणखी एक चांगलो चेंडू टप्प पडल्यानंतर बॅटला हवा देत विसावलो यष्टीरक्षकाच्या वळ्यात. आणखी एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटकाची सांगता करणारा चेंडू होतो. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलक सरावला 6 धावा. हॅलो गोलंदाजी मार्कवर प्रकाश. ओ हो, आणखी एक फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. धावफलक सरावला 6 धावा. चला जरा फास्ट करूया मॅच. त्यामुळे फलंदाज जरा आपण ऍक्टिव्ह रहा. स्क्वेअर लेगच्या कपाळावर झोन फ्लायटेड षटकार सिक्सर मॅक्सिमम JBK सिक्सर. करेक्शन, श्री सातेरी पालियम आणि महापुरुष सी हरमल या दोन संघादरम्यान सामना होतो. परिसुकी जिंकान पालियम संघान घेतलेलो गोलंदाजीचो निर्णय. लांबचून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पळीचो संपर्क नाही, डॉट डिलिव्हरी. नवीन फलंदाज प्रदीप. हो 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 हो, काय घडला बघा. धावचीचो प्रयत्न केलो गेलो. दोन धावांच्या मदतीने धावफलक पोहोचला. 14 धावा धावफलकावर. सफल झालेलो फलंदाज यावेळी एकच धाव मिळतली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 15 धावा धावफलकावर. आणि आता मात्र हालचाली वाढवचे लागतले, कारण 62 धावांचं पडलो गाठणं गरजेचा. आणखी एक चांगलो चेंडू होम ग्राउंडवर लोकल बॉय कमाल करताना.
आणि धावफलक स्थिरवला. 2 षटकांची झाली सांगता. 15 धावा धावफलकावर. तब्बल 3 गाड्यांच्या मोबदल्यात 62 धावांची आवश्यकता असताना आणि आता मात्र 3 षटका शिल्लक रवली. बघा पहिली 4 षटका 16 मिनिटांमध्ये समाप्त होणं गरजेचा. 16 मिनिटाच्या वर काटो गेलो की तुमचो 5 पैकी 1 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवचो लागतलो. ओ टोपातला ताटात इला, ताटातला हातात इला, पण हातातला तोंडात नाही गेला अशी परिस्थिती. शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल. हॅलो हॅलो धावफलक 16 धावा धावफलकावर. करेक्शन 18 धावा. यावेळी बघा स्क्वेअर लेगच्या कपाळावरचून मोठो फटको. हावको, रावकांडो, कुंभियो आणि गुडुम म्हातारी लंटुळाची कंटुळा षटकार. यावेळी दबावाखाली केलेली गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळतेली अवांतर. आम्यार बघून जाम्यार टाकलेलो चेंडू. बघता भजी, मागता वडे आणि अतिरिक्त 1 धाव. धावफलकावर धावसंख्या पोहोचली 25 धावा. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 26 धावा. आणि आता मात्र 26 ची पलटी. 62 धावा. 62 धावांचं लक्ष गाठणं गरजेचा. परत एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 28 धावा. ट्वेंटी 28 धावा धावफलकावर. तुमका 62 धावा जमवच्या असत तर त्याच्यासाठी मोठी फलंदाजी, मोठे फटके खेळणं गरजेचं असताना जय महाकाल चोडण संघाक. यावेळी मोठो फटको स्क्वेअर मिडविकेटच्या कपाळावरसून. सुंदर, अप्रतिम. अक्षय परत एकदा स्क्रीनवर आपली झलक दाखवताना. रिप्ले मध्ये आपण बघू शकता काय एफर्ट्स लावले शेवटच्या क्षणी.
यावेळी बॅटची कड, एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 30 धावा धावफलकावर, 30 ऑन दी बोर्ड. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि आवश्यकता 32 धावांची. 32 रिक्वायर्ड, 12 डिलिव्हरीज. यावेळी मिडल करू शकलो नाही फलंदाज. दरम्यान फक्त एकच धाव मिळतली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे पोचली. धावसंख्या पोचली 33 धावा धावफलकावर. आणि यावेळी नो बॉलचो इशारो इलो आणि अर्थात संधी फ्री हिटची. नो येताना कधीच एकटो येणार नाही, तो सोबत आपल्या साथीदारा करतात फ्री हिट घेऊन येता. वड्याचो चेंडू, बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे, नाही इलो तरी वडे. बॅट्समन रिटायर्ड आउट. येस, नवीन फलंदाज मैदानात दाखल. स्वप्नील मैदानात. फ्री हिटची असलेली संधी. मोठो फटको मारण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू फळीतो संपर्क नाही. चेंडू रवलो पोलांडो, निर्धाव चेंडू आणि धावफलक गडाखला. तिरियेचो डबल गेम 33च्या आकड्यावर. आडव्या बॅटचा फटको मारण्याचा प्रयत्न. परत एकदा चेंडू फळीचो संपर्क नाही. आणखी एक डॉट बॉल. बघता बघता इक्वेशन कठीण होत चालला. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. 29 रिक्वायर्ड, जस्ट 9 डिलिव्हरीज. काय होत आला सामन्यात. सध्या तरी लोकल संघ, होम टीम या मैदानावर आपली करिश्मा दाखवताना. आणखी एक चेंडू डॉट बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू. आडव्या बॅटचा फटको. यावेळी धावचीची संधी, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीने लेग बाईचा इशारो आणि धावसंख्या पोहोचली बऱ्याच वेळानंतर 34 धावा धावफलकावर. उर्वरित चेंडू 28 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 28. यावेळी मोठो पटको. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन. चौकार. 4 धावा. धावसंख्या 38 आणि आता इक्वेशन 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 24 रिक्वायर्ड, जस्ट 6 डिलिव्हरीज.
6 चेंडू 24 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्कवर. कव्हरच्या दिशेनं चेंडूचा प्रवास 1 धाव. श्रीराम गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. अजूनही वेळ गेलेली नाही. नंतर असा होऊ नये दिवस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस खाती. अजूनही संधी असा. फुल टॉस. ओ सुंदर झेल अप्रतिम. प्रज्योतने टिपलेलो झेल. फलंदाज टग आउटच्या दिशेन बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळी क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडस दूर. आणि आता मात्र धावफलक 40. 22 धावांची गरज. आणखी एक डॉट बॉल. दोन चेंडू 22 धावा. आता मात्र बराच कठीण. वाईड बॉल. 2 चेंडू 21 ची गरज. यावेळी धाव फलकावर धाव संख्या एका धावेच्या मदतीन 42. मोठो फटको लॉंग ऑनच्या दिशेन. पुष्पराज चेंडू खाली. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. सामना झालो समाप्त आणि सामन्यावर पकड मिळवली JBK बांदेश्वर शिवोलीम संघान. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर ऐकूया आवाज कमेंट्री बॉक्स मध्ये बदल सावळाराम शिरोडकर. मॅन ऑफ द मॅच.